आता तुमचं जे आलेलं हरभरा गहू गहू कांदा काही असत 29 फेब्रुवारीच्या आत मात्र काढून घ्या, कारण की 1 मार्च ते 5 मार्च दरम्यान परत राज्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आणि ते मात्र तुम्हाला येणार आहे. म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे आणखीन तुम्हाला 15-20 दिवस शिल्लक आहेत, त्याच्यामुळे काही चिंता करायची. म्हणजे 29 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान परत राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता जसं जसं उन्हाळा येईल आणि लगेच पाऊस सुरू होईल. मग पावसाळा सुरू होत असताना नेमका पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे यापुढे तुम्हाला एक सांगतो की कोणालाच विचारत जाऊ नका. एक सोपं गणित सांगतो. उन्हाळ्यामध्ये जितका अवकाळी पाऊस पडला की समजायचं पावसाळ्यात पाऊस कमी पडतो, हे वयमध्ये लिहूनच ठेवायचं. तुम्ही बघा, यावर्षी उन्हाळ्यात जास्त अवकाळी पडणार नाही, तर गेल्या वर्षी म्हणजे इतका पाऊस पडत होता उन्हाळ्यात की जसं पावसाळ्यात पाऊस पडायला तसं पडत होता. म्हणून काय झालं, पावसाळ्यात पाऊस कमी पडला. परत सांगतो, दुष्काळ पडणार आहे कसं ओळखायचा. तारीख लक्षात घ्या. 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर खळ दिसलं ना, निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांनो दुष्काळाचं संकट आहे, असा अंदाज तुम्हाला ते निसर्ग 11 जूनला दुपारी 12 वाजता देतो. परत सांगतो, पाऊस येईल का ओळखायचं. काय करायचं, इंद्रधनुष्य तुम्ही बघता, काही जण म्हणतात इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर लगेच 7 दिवसाला पाऊस येतो, 3 दिवसात येतं. याचं पक्क कारण लक्षात घ्या. पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य निघाल्याच्या नंतर तुम्ही म्हणायचं आता जवळपास 15-20 दिवस पाऊस येणारच नाही. हे वाटल्यास फोटो काढून बघा तुम्ही होते का नाही, हे कारण लक्षात आहे. आणि बरेच जण म्हणतात ना 3 तासाने येतो, 3 घंट्याने येतो, हे खोटं आहे. इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर कंप्लीट 20 दिवस 2-3 दिवस पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर 20 दिवस पाऊसच येत नाही. हे कारण तुम्ही वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा.